अक्षय तृतीया 2026 अक्षय तृतीया अचूक शुभ मुहूर्त कधी आहे? कोणता आहे? राहू काळ कधी आहे? ज्या वेळेत चुकूनही पूजा करू नये. कोणते शुभ योग आलेले आहेत आणि कोणते अशुभ योग अक्षय तृतीयेच्या दिवशी आलेले आहेत आणि प्रत्येक राशीवर याचा काय परिणाम होणार आहे? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जाओ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि कठीणातील कठीण इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. अक्षय तृतीयेचं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं, म्हणजे या दिवशी केलेलं पुण्य, दान किंवा खरेदी कधीही कमी होत नाही, ते सतत वाढतच राहतं. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री विष्णूंचा परशुराम अवतार झाला होता. 3.5 शुभ मुहूर्तापैकी अक्षय तृतीया एक शुभ मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा सण येतो. यावर्षी 19 एप्रिल 2026 वार रविवार या दिवशी अक्षय तृतीया हा सण आहे. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झालं. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. याच दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषतः या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं कार्य कायम राहतं, त्याचा कधीही क्षय होत नाही, अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे. चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्य तुम्हाला अनेक पटीने शुभ परिणाम देतील. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीया या सणाला अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. महालक्ष्मी आणि कुबेर देव यांची कृपा विशेष मिळते आणि सत्ययुग आणि त्रेता युगाची सुरुवात देखील याच दिवशी झाली होती, अशी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार मानलं जातं आणि म्हणूनच हा दिवस सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. यंदा अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रविवार या दिवशी येत आहे. पंचांगानुसार तृतीया तिथी 19 एप्रिल सकाळी 10:49 सुरू होईल आणि 20 एप्रिल सकाळी 7:27 समाप्त होईल. या दिवशी आयुष्मान आणि सौभाग्य असे अत्यंत शुभ योग तयार होत आहेत आणि विशेष म्हणजे पुढील दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोग देखील येत आहे. म्हणून हा अक्षय तृतीयेचा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस फक्त शुभच नाही, तर अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत प्रभावशाली मानला जातो. त्यामुळे या वर्षीची अक्षय तृतीया ही काही साधी नाही. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 मधील सर्वात महत्त्वाच्या आणि शुभ दिवसापैकी एक अक्षय तृतीया बद्दल संपूर्ण माहिती. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे अक्षय तृतीया नेमकी कधी आहे, अचूक शुभ मुहूर्त कोणता आहे, राहू काळ कधी आहे, ज्या वेळेमध्ये तुम्ही चुकूनही पूजा करू नये, कोणते शुभ योग आलेले आहेत, कोणते अशुभ योग आलेले आहेत आणि शेवटी प्रत्येक राशीवर याचा काय परिणाम होणार आहे. म्हणून
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही स्किप करू नका. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. सर्वप्रथम पाहूया अक्षय तृतीयेचं महत्त्व. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. या दिवशी केलेलं दान, जप, पूजा आणि खरेदी याचं पुण्य कधीही संपत नाही असं मानलं जातं. म्हणूनच या दिवशी सोनं खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं, गुंतवणूक करणं आणि धार्मिक कार्य करणं अत्यंत शुभ मानलं जातं. आता पाहूया 2026 मधील अचूक तारीख आणि तिथी. 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल रोजी आलेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तृतीया तिथी सकाळपासून नसून ती सुरू होते सकाळी 10:49 आणि तृतीया तिथी समाप्त होते पुढील दिवशी म्हणजेच 20 एप्रिल सकाळी सुमारे 7:27 म्हणजेच 19 एप्रिल रोजी 10:49 नंतरच खऱ्या अर्थाने अक्षय तृतीया सुरू होते. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा भाग, अक्षय तृतीयेचा पूजेचा अचूक शुभ मुहूर्त काय आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि पितरांची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेचा मुख्य आणि सर्वात उत्तम पूजा मुहूर्त आहे सकाळी 10:49 ते दुपारी 12:38 हा जवळपास 1 तास 49 मिनिटाचा काळ अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी मानला जातो. या वेळेमध्ये पूजा, जप, दान आणि खरेदी केल्यास अक्षय पुण्य मिळते. याशिवाय काही इतर शुभ वेळा देखील आहेत. दुपारी 2:13 पासून 3:47 शुभ वेळ आहे आणि नंतर संध्याकाळी 6:57 ते 11:12 पण जर तुम्हाला सर्वोत्तम वेळ निवडायची असेल तर 10:49 ते 12:38 ही वेळच निवडा. आता अत्यंत महत्त्वाचा भाग, राहू काळ आहे. रविवारी राहू काळ संध्याकाळी 5:10 पासून 6:45 आहे. लक्षात ठेवा, या वेळेत चुकूनही पूजा करू नका, सोनं खरेदी करू नका, नवीन काम सुरू करू नका. हा काळ पूर्णपणे अशुभ मानला जातो. आता पाहूया त्या दिवशीचे कोणते कोणते योग आलेले आहेत. 19 एप्रिल 2026 रोजी आयुष्मान योग तयार होत आहे, जो दुपारी सुमारे 2:31 आहे. हा योग आरोग्य, आयुष आणि प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. पण याच दिवशी काही अशुभ योग देखील आलेले आहेत, जसे की विषसदृश्य किंवा विंडाल योग. या अशुभ योगामध्ये मोठे शुभ कार्य, पूजा किंवा गुंतवणूक टाळणे चांगले. तसेच अजून एक अशुभ वेळ आहे, ते म्हणजे यमगंड काल. तर तो आहे दुपारी 12:26 पासून 2:01 या वेळेत देखील शक्यतो कोणतेही शुभ कार्य करू नये. आता पाहूया प्रत्येक राशीवर याचा काय परिणाम होतो ते. मेष राशी, आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळतील. वृषभ राशी, संपत्तीत वाढ आणि गुंतवणुकीसाठी उत्तम वेळ. मिथुन राशी, कामात यश मिळेल पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्क राशी, कुटुंबात आनंद आणि शुभ घटना घडतील. सिंह राशी, करिअरमध्ये प्रगती होईल. कन्या राशी, आरोग्य सुधारेल आणि योजना यशस्वी होतील. तूळ राशी, आर्थिक फायदा होईल. वृश्चिक राशी, थोडा तणाव येईल पण शेवटी यश मिळेल. धनुराशी, प्रवास आणि लाभाचे योग आहेत. मकर राशी, कामात स्थिरता येईल. कुंभ राशी, नवीन संधी मिळतील. मीन राशी, मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती होईल. आणि शेवटी एक महत्त्वाचा भाग, 19 एप्रिल 2026 रोजी अक्षय तृतीया आहे, पण पूजा फक्त 10:49 नंतरच करा. सर्वात उत्तम वेळ 10:49 ते 12:38
अक्षय तृतीयेची पूजा आणि पितरांची पूजा आवर्जून या वेळेमध्ये नक्की करा. हा अक्षय तृतीयेचा अचूक शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये केलेल्या पूजेचं फळ हे तुम्हाला अक्षय स्वरूपात म्हणजेच शाश्वत स्वरूपामध्ये दुपटीने मिळत असतं. तर टाळावयाचे वेळ राहू काळ 5:10 पासून 6:45 पर्यंत आणि यमगंड काल हा देखील अशुभ योग आलेला आहे. तर हे काळ आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की टाळा. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा आणि जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा पाहायचा विसरणार नाहीत, म्हणजेच मिस करणार नाहीत. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.